कीर्तन चांग होयांग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहवाव एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहवाव तुका मने उरला देव तुका मने उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहवाव नमो विश्वरूपा विष्णू नमो विश्वरूपा विष्णू नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपाणो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संत श्रेष्ठ परात्मानं अनन्यं सदृशं गुरुं उग्रमंत्रमृदं वन्दे तुकारामं हरिप्रियं तया माझा नमस्कार कीर्तन चांग होयांग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहभाव सेवेसाठी निवडलेला अभंग राजमान्य देशमान्य विद्वत्मान्य संतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पंचमवेदातील कीर्तन भक्तीचं विशेष रूपाने महत्त्व प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. शब्दशः अभंगाचा भाव किंवा अर्थ जर आपण पाहिला की जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात
की काय विशेष कीर्तन भक्तीचा महिमा आहे महाराज वर्णन करतात. कीर्तन चांग होय अंग हरिरूप महाराज वर्णन करतात की कलियुगामध्ये सर्व अधिकार शिव्य साधन जर काय असेल तर विशेष रूपाने ही कीर्तन भक्ती आहे. कीर्तन चांग आणि साध्य काय प्राप्त होईल महाराज सांगतात. होय अंग हरिरूप की जे अंग नाम शरीर जे आपलं आहे मग ते स्थूल शरीर त्या ठिकाणी हरिरूप होईल का सूक्ष्म का, कारण पुढे वेळेमध्ये आपण चिंतन करू. आणि असे साधन साध्य प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय पुढे साधना करू. प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहभाव. त्या भगवंताच्या चिंतनामध्ये प्रेमाने नाचू, छंदाने डोलू आणि जो देहभाव विवर्जित अशी अवस्था आमची होईल. आणि कीर्तन भक्ती करण्याच्या अगोदर महाराज सांगतात आमची अवस्था जर काय असेल तर एकदेशी जीव कळा की एकदेशी परमात्मा मी पाहत होतो. आणि भक्ती केल्यानंतर मात्र हा सकळा सोयरा सर्व ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती त्या ठिकाणी प्रगट रूपाने दिसू लागली. आणि शेवटी महत्वाचा सिद्धांत शेवटच्या चरणामध्ये सांगतात की जगतामध्ये शिल्लक जर काय राहत असेल. तुका मने उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देहवा विठ्ठल. प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह संत सम्राट कैवल्य तेजोनिधी असणारी ज्ञानेश्वर महाराज की आपल्या यावर्षी पर्वकाळ आहे. आपल्या या सप्ताहामध्ये की 2-3 पर्वकाळ आपल्या या सप्ताहामध्ये आहेत. पहिला पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आहे की संत श्रेष्ठ असणारे ज्ञानेश्वर महाराज यांना अवतार येऊन यावर्षी 750 वर्षे झालेले. थोडक्यामध्ये सप्तशतकोत्तर महोत्सव माऊलींचा आहे. त्यानंतर दुसरा पर्वकाळ होऊन गेलेला आहे. संत श्रेष्ठ असणारे नामदेव महाराज यांनाही 650 वर्षे त्या ठिकाणी समाधी घेऊन झालेली आहेत. तिसरा पर्वकाळ आहे संत श्रेष्ठ असणारी जनार्दन स्वामी यांनाही यावर्षी त्या ठिकाणी अवतार घेऊन 450 वर्षे झालेली आहेत. आणि चौथा पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आहे जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून त्यांनाही 350 वर्षे झालेली आहेत. पाचवा पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आहे की जगद्गुरु तुकोबरायांचे जे माऊलींचा अवतारच वर्णन ज्यांना केलेलं आहे की नारायण महाराज यांनाही वैकुंठ गमन करून यावर्षी 450 वर्षे झालेली आहेत. विठ्ठल असे अनेक पर्वकाळ आपल्या या सप्ताहामध्ये आहेत की भाग्यवान तुम्ही दहिवलीकर आहेत की मी काही विद्वान कीर्तन कराय असं नाही, ज्ञानी नाही. संतांच्याच भाषेत सांगायचं झालं नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ दास मे दुर्बळ वैष्णवांचा फक्त सेवा म्हणून माऊलींची आज्ञा म्हणून या ठिकाणी शिवेला त्या ठिकाणी वेळेमध्ये आणि तोही 1 तासच माझ्या माहितीप्रमाणे उरलेला आहे. ज्याप्रमाणे द्वापारयुग असेल द्वापारयुगामध्ये जसं खटवांगरायाला 1 तास उरला खटवांगरायाशी 7 ते 9 वेळ आहे. आता 7:45 वाजलेले आहेत. 9ला 5 मिनिटं कमी असताना आपण जय विठ्ठल नियमाने केलं पाहिजे. विठ्ठल भाग्यवान आहेत गावकरी महाराज त्या ठिकाणी की हा जो सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही की परमार्थिक ऐश्वर्य तुमच्या दहिवलीकराकडे दिसलं महाराज त्या ठिकाणी की आता व्यवहारामध्ये किती एकापेक्षा एक आहे त्याचे वर्णन कीर्तनामध्ये करायची गरज नाही. आणि ते जर वर्णन केलं तर कीर्तनकारही नरकात जातो आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा दुप्पट नरकामध्ये जातात. विठ्ठल तुकोबरायांनी बंधन घातलेलं आहे त्या ठिकाणी. स्तुती अथवा निंदा करावी देवाची अधम गोवीची व्यर्थवाणी. वर्णन जर करायचं असेल एक भगवंताचं वर्णन करावं कीर्तनामध्ये किंवा संत महात्मे त्या योग्यतेची जी आहेत की देवते संत निमित्त त्या प्रतिमा या न्यायाने आपल्याला भगवंताचं किंवा संतांचं वेळेमध्ये चिंतन करायचं आहे की भाग्यवान आहे तुम्ही त्या ठिकाणी. सर्वांनाच त्या ठिकाणी परमश्रद्धेय असणारे स्वानंद सुखनिवासी दादा महाराजांचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय नाना महाराजांचाही आशीर्वाद सर्वांनाच गावकऱ्याला आहे महाराज. आणि त्या काळामध्ये संतांच्याच भाषेत सांगायचं झालं की नाना महाराजांनी या आपल्या दहिवलीमध्ये रोप लावलेलं आहे. आणि माऊलींच्या भाषेत वर्णन जर करायचं झालं तर येवलेशे रोप लावी येले
अशी 7 असते तर सकाळी 9 वाजेपर्यंत आपली तयारी महाराज. आनंदच असा आहे महाराज या ठिकाणी सर्वच काही काही ठिकाणी पाहिलं तर महाराज अन्नदान असतं तर ज्ञानदान नसतं. काही गावामध्ये ज्ञानदान असतं तर अन्नदान नसतं. परंतु दैवली आपले गावकरी भाग्यवान आहेत की आपल्या या क्षेत्रामध्ये महाराज पुष्कळ ज्ञानदानही त्या ठिकाणी 2-2 सप्ती होतात महाराज. 1 सप्ताह व्हायचा असेल तर काय अडचण आहे, परंतु रूपच अशा महात्म्याने तुमच्या गावामध्ये लावलेला आहे क्षेत्रामध्ये की नाना महाराज म्हणजे सर्वांना ज्ञात आहे महाराज की संत श्रेष्ठ असणारे कुर्मदासांची सेवा ज्या महात्म्याने आयुष्यभर दुसरा विषयच नाही. तर जास्त वर्णन माझ्यासारखा पामर त्यांचं करू शकणार नाही. कारण नाना महाराजसारखे जे महात्मे आहेत त्यांचं वर्णन तुम्ही आम्ही करू यामध्ये नवल नाही. मौलीपासून नळोबरायपर्यंत दादासाहेबापर्यंत जेवढे महात्मे झालेले तुकोबराय वर्णन करतात की या महात्म्यांचे वर्णन कोण कोण करतं. 18 पुराणे हर्षी गाती, 18 पुराणे हर्षी गाती, 18 पुराणे हर्षी गाती, 18 पुराणे हर्षी गाती. माऊलीपासून नळोबरायपर्यंत दादा महाराजापर्यंत जे महात्मे होऊन गेलेले आहेत यांचं वर्णन कोण कोण करतं. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे तुकोबराय सांगतात. 6 18 जणी चहुवेदी, 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण की त्या महात्म्यांचं वर्णन करतात महाराज. एवढं भाग्यवान आपलं गाव आहे. आणि अशा महात्म्याने आमच्या कुर्मदास महाराजांची निष्काम सेवा महाराज त्या काळामध्ये एवढी सुविधा नव्हती. मी भाग्यवान आहे की नाना महाराजांचे कीर्तन त्या काळामध्ये आमच्या पंढरी क्षेत्राच्या जवळ रोपळ आणि बाबळगाव की ज्या वेळी मग गोकुळाष्टमी असेल, जुना काळ आहे महाराज 30 वर्षाच्या अगोदरचा की नाना महाराज त्या ठिकाणी रोपळेला यायचे, बाबळगावाला यायचे. त्या ठिकाणी शिवेला आमची वैकुंठवासी बन महाराज भागवताचार्य असणारे होते की त्या रोपळ्यामध्ये सर्वांना भजन शिकवायचे की त्यांच्याबरोबर आम्ही नाना महाराजांची सेवा त्या काळामध्ये केलेली आहे. विठ्ठल त्यांचं कीर्तन असं 1 तास 1.5 तास नव्हतं महाराज. माझ्या माहितीप्रमाणे 3-3 तास आणि कसा वेळ जाईल हेही कळत नव्हतं. त्याचं कारणच जर काय असेल तर सेवाभाव त्यांच्या ठिकाणी होता. आता आमचा जर तुम्ही विचार केला तर आम्ही अगोदर मेवाचा विचार करतो आणि नंतर झाली तर सेवा महाराज. विठ्ठल तुम्ही भाग्यवान आहेत. अशा महात्म्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले वेळेचं आपल्याला बंधन की थोडक्यामध्ये की कीर्तन भक्तीचा महिमा वर्णन करताना प्रतिज्ञापूर्वक तुकोबराय सांगतात की या कलियुगामध्ये सर्व अधिकार सेव्य साधन जर काय असेल, कारण भगवत प्राप्तीचं साधन वर्णन करताना व्यास महर्षींनी महाभारतामध्ये 4 प्रकारचे युगाचं वर्णन केलेले. कृतम त्रेता द्वापारंच कलिश्चेती चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भुवि प्राणेषु वर्तते
कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगामध्ये भगवत प्राप्तीची साधना होती महाराज. काय साधना होती व्यास महर्षी सांगतात. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यतो मकैही द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. व्यास महर्षी सांगतात महाभारतामध्ये की कृतयुगामध्ये सर्वांच्या अंतकरणामध्ये सत्ययुगामध्ये कृतेय ध्यायतो विष्णू की भगवंताचं ध्यान केलं असताना कृतयुग अर्थात सत्ययुगामध्ये की निश्चित ध्यान केलं असताना भगवंताची प्राप्ती व्हायची महाराज. आता कलियुग चालू आहे महाराज. कीर्तन करायलाच किती ध्यान आहे त्या ठिकाणी आमच्या गणपती महाराजांना ज्ञात आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. कारण ध्यान करणं एवढं सोपं नाही महाराज. वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे की पतंजली व्यास त्या ठिकाणी वर्णन करतात की ध्यान कसं करावं. तत्र एकाग्रता ध्यानम किंवा ध्यानाचं वर्णन करताना तुकोबरायांनी सांगितलं आम्ही भगवंताचं ध्यान करतो महाराज. ध्याईन तुझे रूप गायन तुझे नाम अनन करी काम जेव्हा मुके पाहिन तुझे पाय ठेवीन मी डोई पृथक तू काही न करियाण. की आता कलियुगामध्ये जर पाहिलं महाराज त्या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आहे की आता शेतकरी वर्गाला काय ध्यान आहे महाराज. केळीला कधी भाव येईल आणि उसाला कधी भाव येईल ही व्यवहारिक त्या ठिकाणी शेतकऱ्याचं चिंतन चालू आहे. तुम्ही मला आमच्या सांगितलं तुझं काय आहे. आज दहिवलीला कीर्तन झालं उद्या कुठं कीर्तन कीर्तन याचं ध्यान कीर्तन करायला आहे महाराज. विठ्ठल परंतु संतांचा ध्यानाचा विषय जर काय असेल तुकोबराय सांगतात राहो आता हे वर्णन करताना जसं शास्त्रामध्ये केलेलं तत्र एकाग्रता ध्यानम त्या श्लोकाचं भाषांतर करताना तुकोबराय म्हणतात राहो आता हे चिदान डोळा मन लंपट किंवा ध्यान तुझे रूप गायन तुझे नाम अनन करी काम जेव्हा मुखे या न्यायाने की वेदामध्ये शास्त्रामध्ये जे ध्यानाचं वर्णन केलेलं या कलियुगामध्ये ते ध्यान आपल्याकडून शक्य नाही. म्हणून साधन त्या ठिकाणी योग्य आहे परंतु साध्य प्राप्त होईल काही आपल्या हातामध्ये नाही. पुढे वर्णन केलेलं आहे त्रेतायुगामध्ये की पुन्हा भगवंताने अवतार केलेला. त्रेतायाम येतो मग काही शास्त्रकार सांगतात की यज्ञाधिक साधन केलं असताना त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती होत होती. आता सप्ताह करायचा असेल किती अडचणी असतात सर्व गावकऱ्यांना ज्ञात आहे महाराज. आणि यज्ञ करताना अत्यंत कठीण गोष्ट साधन आहे महाराज. या कलियुगामध्ये शक्यच नाही. थोडक्यामध्ये वेळेचं बंधन असल्यामुळं
तेही साधन त्या ठिकाणी आपल्याला सहजासहजी करता येणार नाही. साध्य परमात्मा तोच आहे. पुन्हा द्वापार युगामध्ये पुन्हा साधन बदललेलं आहे. द्वापरे परिचर्यायाम व्यास महर्षी महाभारतामध्ये वर्णन करतात की कशी भगवंताची पूजा करावी. भक्तिशास्त्र सांगतं त्या ठिकाणी यथा देहे तथा देवे. भक्तिशास्त्र वर्णन करतं की भगवंताची पूजा करत असताना ज्याप्रमाणे देहाला आपण सर्व भोग देतो त्याच्यापेक्षा अनंत पटीने तुकोबराय सांगतात किंवा गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की भगवंताची पूजा करत असताना महाराज पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तु प्रवृत्तमश्नानि प्रेतात्मनः. किंवा गाथ्यामध्ये किंवा आपण जी पूजेची ओळ म्हणतो महाराज त्या ठिकाणी वर्णन करताना नाथराय सांगतात आम्ही कशी भगवंताची पूजा करू. शंखचक्र गदा धरू काशी सुरंग पितांबरू चरणी ब्रिदाचा तू धरू आसुरावरी काढी तशी बरवा बरवा केशवराज गरुड वाहन चतुर्भुज कंठी कौस्तुभ झळके बीज मेघ श्याम देखून. किंवा तुकोबराय वर्णन करतात कासयाने पूजा करू केशी राजे हाची संध्या माझा फेडी आता उदके नानुतरी स्वरूपे तुझे तिथे माझी काय वेचे देवा गंधा. सर्व अभंग पाहून की तुकोबराय वर्णन करतात की जे भगवंताला अर्पण जे करायचं आहे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. देवाचीच नामे देवाचे श्री सर्व अलंकारी समर्पावी या न्यायाने त्या ठिकाणी महात्मे भगवंताची पूजा करत असतात. ती पूजा सहजासहजी आपल्याला घडणार नाही महाराज. म्हणून तेही साधन या ठिकाणी कलियुगामध्ये सांगितलं नाही. पुढे वर्णन करतात व्यास महर्षी कलौतद हरी कीर्तनात की कलियुगामध्ये सर्व अधिकार सेव्य साधन जर काय असेल महाराज त्या ठिकाणी कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे वर्णन केलेलं आहे कलौतद हरी कीर्तनात. त्या श्लोकाचं भाषांतर करताना तुकोबराय म्हणतात कलियुगा माझे करावे कीर्तन काय साध्य प्राप्त होईल तिने नारायण देईल भेटी. हे साधन केलं असताना सर्वांनी मिळून सर्व अधिकार शिके असं साधन आहे की तुकोबरायांना काही साधकाने विचारलं का हो तुम्ही जे साधन सांगितलेलं आहे याचा विचार वेदामध्ये आहे का शास्त्रामध्ये आहे का पुराणामध्ये आहे. कारण तुकोबराय आपल्याला सांगतात की कीर्तन जर करायचं असेल तर काही मर्यादा आहे. काय करावं लागेल कीर्तनकारांनी पाहुणिया ग्रंथ करावे कीर्तन की मर्यादा काही घालून दिलेली आहे की कीर्तन जर करायचं असेल तर अगोदर ग्रंथाचं श्रवण मनन निधिध्यासन करावं लागेल. आता कलियुगाचा महिमा आहे पाहुणी मोबाईल करावं कीर्तन हा महिमा आहे महाराज. आता श्रवण करायची गरज नाही की वक्तृत्व आलं की महाराज त्याला झालं जगाचा उद्धार करायला मोकळा गडी विठ्ठल. भाग्यवान आहेत दैवलीकर महाराज त्या ठिकाणी जे कीर्तन ठेवलेले आहेत परंपरेने. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे वंशज येऊन गेलेले आहेत. काल मला वाटते जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज उद्याही भाग्यवान गावकरी आहेत की असे काही नियम महाराज त्या ठिकाणी. आणि आता बाजारामध्ये काय चाललं हे आपल्या या ठिकाणी सांगायची गरज नाही की सर्वच आपण त्या ठिकाणी दादासाहेबांचा तुम्हाला आशीर्वाद असल्यामुळे महाराज की पंढरी क्षेत्रामध्ये एकमेव असा फड आहे महाराज की त्या ठिकाणी आजही अखंड महाराज काही मठामध्ये ज्ञानदान होतं तर अन्नदान नाही काही ठिकाणी अन्नदान होतं तर ज्ञानदान नाही
काही मठामध्ये एवढे मठ मोठे आहेत की आपलं गाव बसेल, परंतु त्या ठिकाणी अन्नदानही नाही आणि ज्ञानदानही नाही. परंतु एकमेव दादा महाराजांचा असा मठ आहे की महाराज अखंड रोज त्या ठिकाणी अन्नदानही तेवढंच होतं आणि रोज भजनही तेवढं होतं आणि भोजनही तेवढं होतं. महाराज विठ्ठल. आणि भजन जर नाही केलं तर कबीर महाराज एके ठिकाणी सांगतात, कबीर महाराजाकडून त्या ठिकाणी आज्ञा आलेली शिवेची माऊलीकडून कबीर महाराजाकडून महाराज, की कबीर महाराज म्हणतात या कलियुगामध्ये आपण भजन जर नाही केलं तर जीवनच व्यर्थ आहे. एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे कबीर महाराजांनी. अनाडी दुनिया भजन बिना, अनाडी दुनिया भजन बिना कैसी रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे जियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चलियो, अनाड़ी भजन बिना कैसी रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी रे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चलियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चलियो. की जीवनामध्ये येऊन जर आपण भजन केलं नाही, कबीर महाराज सांगतात की त्या ठिकाणी अनाडी दुनिया भजन बिना. म्हणून तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये की महत्व जर कशाला असेल महाराज, गावोगावी एवढे पारायण होतात, एवढ्या कथा होतात, परंतु तुकोबराय म्हणतात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं प्रमाण जर काय असेल तर तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि तेही भजन महाराज आजही दादासाहेब पंढरीमध्ये कोणताही त्या ठिकाणी मठ असो महाराज, परंपरा असो, देहूकरांची परंपरा असेल, नामदास महाराजांची असेल, वास्करांची परंपरा असेल, की पंढरपूर क्षेत्रामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे किंवा माहीत असेल 3 गोष्टी प्रामुख्याने रोज पंढरी क्षेत्रामध्ये होतात. रोज पंढरीमध्ये त्या ठिकाणी पोळी मिळते, रोज पंढरीमध्ये टाळी आहे आणि रोज पंढरीमध्ये होळी आहे. 3 गोष्टी प्रामुख्याने. रोज महाराज भगवान पांडुरंगाला, माऊलींना, सर्व जेवढे काही संत महात्मे आहेत, रोज पुरणपोळीचा नैवेद्य भगवान पांडुरंगाला रोज आहे. रोज प्रत्येक कोणाचाही मठ असो महाराज, कबीर महाराजाचा असो, नामदासाचा असो, नंदनकराचा असो, प्रत्येक मठामध्ये एकही असा मठ नाही महाराज की त्या ठिकाणी टाळ वाजत नाही. रोज पंढरी क्षेत्रामध्ये टाळी आहे. आणि पंढरी क्षेत्रामध्ये 3रं वर्णन केलेलं आहे की रोज एक तरी मनुष्य हा महाराज त्या ठिकाणी मरतो, म्हणजे होळी रोज आहे. विठ्ठल असं सर्व अधिकार सेव्य साधन असल्यामुळे काही म्हणाले का हो की कीर्तन भक्तीचा वेदामध्ये विचार आलेला आहे का? कारण कीर्तन भक्तीचा विचार करत असताना शास्त्र सांगतं की कोणतंही वर्णन जर करायचं असेल तर काय करावं लागेल. त्या ठिकाणी तर्कशास्त्रकार सांगतात की काय करावं लागेल महाराज त्या ठिकाणी, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. की जे वर्णन केलेलं आहे त्याचं अगोदर लक्षण किंवा त्याला आपल्याला प्रमाण द्यावं लागेल. मग जे तुम्ही कीर्तन भक्तीचं वर्णन केलेलं आहे त्याचं लक्षण काय महाराज? मग लक्षण म्हटल्यानंतर 2 प्रकारचे लक्षण शास्त्रामध्ये आहेत. एक आहे बहिरंग लक्षण आणि दुसरं आहे अंतरंग लक्षण. मग कीर्तन भक्तीचं बहिरंग लक्षण काय? मग कीर्तनकार महाराज येत असताना तुमच्यासारखे हौशी गावकरी असल्यावर घोड्यावरही बसवून आणतो. मग काय काय कीर्तन करायला पूर्वीच्या काळामध्ये लग्नातही घोड नव्हतं महाराज. माझं सांगतो, तुमचं इतराचं कशाला सांगायचं. मग घोड्यावर बसून आणल्यावर कीर्तन करायलाही बरं वाटतं महाराज. हौशी त्या ठिकाणी गावकरी आहे. मग काही ठिकाणी विचार जर करायचा झाला महाराज की बहिरंग लक्षणाने आपण सर्वच वर्णन करताना शास्त्रामध्ये केलेलं आहे की जो वैष्णव असतो किंवा जे वारकरी असतात महाराज यांचं बहिरंग लक्षण वर्णन करताना गोपीचंदन ओटी, तुळशीच्या माळा, हार मिरवी तिगळारी, हे बहिरंग लक्षण आहे. आणि अंतरंग भक्ती लक्षण वर्णन भक्तिशास्त्रकार वर्णन करतात. कीर्तन म्हणजे काय? बहिरंग लक्षणामध्ये मग कीर्तनकार जास्त सुशिक्षित असला येत असताना पॅन्टीवर येतो, कधी विजारीवर येतो, हे बहिरंग आपलं लक्षण मानतं. परंतु अंतरंगाला लक्षण आहे भक्तिशास्त्र सांगतं. कीर्तन म्हणजे काय? यश प्रकाश हा कीर्तनम. हे आजचं कीर्तन तुम्हाला जरा अवघड जाईल, परंतु अशी सवय मधून अजून पाहिजे मला की वर्णन भक्तिशास्त्रामध्ये केलेलं आहे की कीर्तन भक्तीचं अंतरंग लक्षण जर काय असेल की भक्तिशास्त्र सांगतं यश प्रकाश हा कीर्तनम. 2 लक्षणं वर्णन केलेले आहेत भक्तिशास्त्राने की कोणाचं कीर्तन होतं महाराज? ज्यांच्या जीवनामध्ये यश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. आता असा परमात्मा कोण आहे की जे आपल्याला अधिष्ठान आहे की आपण जर पाहिलं गणपती महाराज, त्यांच्याकडे महाराज यशही आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानही आहे. की आपल्याला ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल गणपती महाराजांचं चिंतन करा महाराज. की सहज नाव जरी त्या ठिकाणी कोणीही बघतं त्यांच्याकडे येऊ,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वांना ज्ञात आहे. सर्व काही विशेष महत्व महाराज त्या ठिकाणी गणपती महाराजाकडे आहे. किंवा त्याच्या पुढेही जाऊन वर्णन करायचं झालं की यश मिळवण्यासाठी आपण जीवनामध्ये सर्वच कीर्तन करायचे सर्व आपण प्रयत्न करतो. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सर्व गावकऱ्याच्या टोप्या गोळा करतो, परंतु यश काय महाराज त्याला प्राप्त होतं. एक यश कोणाला प्राप्त होतं? गीतेमध्ये संजय महाराज त्या ठिकाणी सांगतात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. किंवा ज्यांना ज्यांना भगवंतांनी यश हा गुण दिलेला आहे, वर्णनशास्त्रामध्ये किंवा भक्तिशास्त्रामध्ये केलेला आहे की प्रामुख्याने यश गुण भगवंताने कोणाला दिला असेल तर यश थोरविला मारुती. की भाग्यवान आहे तुम्ही गावकरी महाराज की जे मारुतीरायाचं मंदिर आहे, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या या जिल्ह्यामध्ये तसं मंदिर होणार नाही असं मंदिर तुम्ही करायला लागलेले आहेत. विठ्ठल ही गावकऱ्याची स्तुती नाही, कारण मी सुरुवातीला सांगून गेलो. वस्तुस्थिती आहे, जो दगड महाराज अयोध्येला राम मंदिराला वापरलेला आहे तोच दगड आपल्या या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये जे मंदिर आता भंडारा डोंगरावर तुकोपर्यंत चालू आहे त्या ठिकाणी जो दगड आहे तोच दगड तोच कंत्राटदार या ठिकाणी येऊन सेवा करतोय. महाराज केवढं भाग्य आहे गावकऱ्याचं महाराज त्या ठिकाणी की वर्णन आपल्याला करायचं झालं तर यश त्या ठिकाणी महाराज एकतर भगवंताकडे किंवा हनुमंतरायासारखे जे महाभक्त आहेत की अशाकडे यश हा गुण आहे. पुढे वर्णन केलेलं आहे महाराज, यश प्रकाश हा कीर्तनम. प्रकाश नाम ज्यांच्याकडे ज्ञान आहे आपण भाग्यवान आहेत महाराज. की ज्ञान एक तर पहिली ज्ञानाची देवता जर कोणती असेल महाराज की ज्ञानी त्यांनाच म्हटलं जातं महाराज की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू त्यांना वर्णन केलेलं आहे. पहिले जगद्गुरू जर जगतामध्ये कोण असतील तर व्यास महर्षी गीतेमध्ये सांगतात की भगवान कृष्ण परमात्मा हा त्या ठिकाणी जगद्गुरू आहेत. कृष्ण वंदे जगद्गुरुम. पहिले जगद्गुरू त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वसुदेव सुतं देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. दुसरे जगद्गुरू आहेत आद्य शंकराचार्य, हे दुसरे जगद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. आणि तिसरे जगद्गुरू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत जगद्गुरू तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा इथून या. की तीन जगद्गुरू आहेत आणि तीनही जगद्गुरू महाराज त्या ठिकाणी की जगताकडे त्यांच्याकडे ज्ञानही आहे महाराज. आणि चिंतन जर करायचं झालं तर महाराज सर्वांना ज्ञान देण्याचं की माऊलींची आज जी जयंती आपण सर्व महाराष्ट्रामध्ये सप्तशतकोत्तर महोत्सव आहे महाराज की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन जर करायचं झालं किती उपकार आहेत महाराज माऊलींचे आपल्यावर. किंवा त्यांच्या नावामध्येच एवढं सामर्थ्य आहे. माऊली म्हणजे भक्तिशास्त्र वर्णन करतं की ज्या महात्म्याकडे मानवता आहे, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिनता ज्यांच्याकडे आहे त्यांना माऊली म्हणावं. आणि किती वैशिष्ट्य आहे महाराज थोडं चिंतन जर केलं आजपर्यंत अनेक वेळा तुम्ही विषय ऐकला असेल की ज्ञानेश्वरीमध्ये किती चरणाची ओवी आहे. तुम्ही म्हणाल तुला कशाला बोलवलंय पंढरपूरहून, सांगायलाच तुम्ही बोलवलेलं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये जी ओवी आहे महाराज ही 3.5 चरणाची आहे. आणि ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त जेवढे काही अगोदर ग्रंथ झाले असतील, महाभारत पहा, रामायण पहा, काही भक्ती विजय पहा, सर्व ग्रंथाच्या ओव्या किती चरणाच्या आहेत? 4 चरणाच्या आहेत. मग माऊलींनी का 3.5 चरणाची ओवी केली? का आपण त्यांचा सोहळा आपण साजरा करायचा? त्याचं कारणच हे आहे महाराज की या महात्म्यांचे येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी, आले घर या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. बोला येथे उपकारासाठी, घर या वैकुंठी. बोला घर वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे तुकोबराय माऊलींचं वर्णन करतात की सर्वच जे भावंड आहेत, माऊली असतील, निवृत्तीनाथ असतील, सोपान काका असतील, आदिशक्ती मुक्ताबाई असेल महाराज, या महात्म्यांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत महाराज. त्या ठिकाणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी.
की माऊलींचे जर एवढे उपकार आहेत महाराज आणि विशिष्ट आहे ज्ञानेश्वरीचं महाराज, जगतामध्ये ज्ञानेश्वरीसारखा पुन्हा ग्रंथच होणार नाही महाराज. शास्त्रामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याला उपमा देता येत नाहीत. गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावणयुद्धम राम रावणयोरिव शास्त्रकार सांगतात. आकाश हे कशासारखं आहे महाराज, आकाश हे आकाशासारखंच आहे, त्याला दुसरी उपमा नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ज्ञानेश्वरीसारखाच आहे महाराज. काय वैशिष्ट्य आहे, अपूर्वता ज्ञानेश्वरीमध्ये आहे महाराज. माऊलीकडे ज्ञान कमी होतं का महाराज, त्यांचं नाव जरी आपण घेतलं महाराज, वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव होतो, वासुदेवाची होतो अखंड वदने वदितो. की माऊलींचं नुसतं नाव जरी आपण घेतलं महाराज, ज्ञानेश्वराय जय ज्ञानेश्वराय, ओम नमो जय ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय जय ज्ञानेश्वराय, ओम नमो जय ज्ञानेश्वराय, ज्ञानेश्वराय जय ज्ञानेश्वराय, ओम नमो जय ज्ञानेश्वराय. काय म्हणतील हे चिंतन करता येणार नाही, सोपंही चिंतन संतांनी वर्णन केलं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. काही म्हणतील का हो की माऊलींचं नाव घेतल्यानंतर चला सप्ताह चालू आहे दैवलीला महाराज गणेश जयंतीचा, की येतोपर्यंत काय फल आहे महाराज, फल सांगावं लागतं. प्रयोजन म्हणतात शास्त्रामध्ये, प्रयोजनम नानुदिश्य न मंदोपी प्रवर्तते, त्या ठिकाणी सांगितले. आलो असतो परंतु सोय काय आहे, मग त्याला सांगावं लागतं. जी सोय सप्ताहामध्ये आहे महाराज, की वर्षभर तुझ्या घरी काहीच सोय होत नाही, त्यालाच त्या ठिकाणी संसार म्हणतात महाराज. मग सप्ताह याच्यासाठीच करायचा, सर्वांनाच आनंद द्यायचा आहे. आमच्या माता माऊली असतील, भाविक भक्त असतील महाराज, की तुकोबराय वर्णन करता सप्ताह कशासाठी करायचा. यारे यारे दान थोर यादी भलते नारी नर, करावा विचारण लगे चिंता कोणाशी. की सप्ताहामध्ये सर्वांनाच आनंद मिळतो महाराज. की ज्यांना वाचता येत असेल त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण करावं, गाथा भजन करावं महाराज. त्या ठिकाणी जे काही साधना आपली असेल महाराज. आणि माऊलींच्या बाबतीत वर्णन करताना ज्ञानेश्वरीचं अखंड जर चिंतन केलं महाराज, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे. आणि परमार्थाचं फलच असं सांगितलं महाराज नामदेवरांनी 700 वर्षापूर्वी, की जे वारकरी आहेत त्यांना नेहमीच दिवाळी आहे महाराज. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी, नामदेवराचे शब्द आहेत. नित्य म्हणजे नेहमी दिवाळी वारकऱ्यांना आहे. जे वारकरी नाहीत, कोरोनाच्या काळामध्ये ज्या महामूर्खांनी माळी काढलेली आहेत, यांना रोज नित्य शिमगानाम पदरामध्ये दुःख आहे महाराज. विठ्ठला आपल्याला दुःख पाहिजे का आनंद पाहिजे, ज्याच्या त्याने ठरवा. माळी जर काढली असतील तर रोज नित्य शिमगानाम, त्या ठिकाणी शिमगानाम दुःख आहे. आणि ज्यांच्या गळ्यामध्ये माळे आहेत, रोज हरिपाठ करतात, ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी पारायण करतात, जे काही असेल गाथ्याचं वाचन करतात, नाथभागवताचं वाचन करतात महाराज. हे ग्रंथ संतांनी आपल्यासाठी केलेले विषय सांगण्याचा, की माऊलींच्या ग्रंथामध्ये 3.5 चरणाचे विकास ज्ञानाच्या बाबतीत तर नामदेवराय वर्णन करतात. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणुनी आले लोटांगणी चांग, अपूर्वता त्याला म्हणतात महाराज. की पहिलं कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी 3.5 चरणाची का, की श्री गुरु आमचे भाऊ सांगायचे. पहिलं कारण आहे की जो ओंकाररूपी परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या 3.5 मात्रा आहेत, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी केली. विठ्ठला. दुसरं कारण शास्त्रामध्ये दिलेलं आहे, की जे आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्त आहेत, ते मुहूर्तही किती आहेत महाराज, 3.5 मुहूर्त आहेत, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी केली. तिसरं कारण वर्णन केलेले सर्व माता माऊली मला वाटतं पुरुषापेक्षा भरपूर आहे, किंवा आता काळच त्यांचा आहे महाराज. त्या ठिकाणी सगळे लाडक्या बहिणीच आहेत. पंढरपुरामध्ये जर आला तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, की वर्णन जर करायचं झालं महाराज त्या ठिकाणी, की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ आहेत ती किती ठिकाणी आहेत महाराज, 3.5 ठिकाणी शक्तिपीठ आहेत, 3.5 आद्यपीठं मांडलेली आहेत, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी केलेली आहे. काय म्हणतील महाराष्ट्रातच किती दिवस फिरायचं, महाराष्ट्राच्या बाहेर चला महाराज. जे भारतामध्ये कुंभमेळे होतात तेही किती ठिकाणी, 3.5 ठिकाणी होतात, म्हणून माऊलींनी अशी अनेक कारण आहे. 9 वाजेपर्यंत म्हणलं तरी ही कारणं चालू शकतील. की शेवटचं कारण शास्त्रामध्ये आहे, की या कलियुगामध्ये जो आपल्याला नरदेव मिळालेला हाही किती हात आहे महाराज, 3.5 हात आहे, म्हणून माऊलींनी 3.5 चरणाची ओवी लिहिली. विठ्ठला. आमच्या जनाबाई सांगतात की जीवनामध्ये आल्यानंतर आद्य कर्तव्य जर आपलं काय असेल तर जनाबाई सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, आठवडा पहावी पंढरपुरी,
माझे ज्ञान होय ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी डोला पाहावी पंढरी डोला पाहावी पंढरी अज्ञानाची ऐसावर त्यापिकेची ज्ञान होय संत श्रेष्ठ आमच्या जनाबाई सांगतात आपला उद्धार जर करायचा असेल काय साधन करा महाराज वाचावी ज्ञानेश्वरी काय फल मिळेल महाराज सांगतात जनाबाई सांगतात डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाशी केवढंही काय म्हणतील आम्हाला वाचताच येत नाही महाराज ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरी असो नाद भागवत असो तुकोपर्यंत गाथा असो महाराज ज्या ठिकाणी पारायण चालू आहे ज्यांना वाचता येत नाही पारायण करत असताना श्रवण जरी केलं ऐकलं तरी महाराज जे पारायण करणाऱ्याला फल आहे ते त्या ठिकाणी ऐकणाऱ्याला आहे कारण परमार्थामध्ये सर्वांना तळलेल्या वळलेल्या एकची पक्वांनी व्यवहारामध्ये आपला भेद आहे महाराज परंतु परमार्थामध्ये सर्वांनाच जे फल आहे महाराज काय म्हणतील आम्हाला वाचता येत नाही ऐकता येतं काय म्हणतील आम्हाला ऐकायलाही येत नाही मग ज्या ठिकाणी पारायण चालू आहे त्या पारायणाच्या मंडपामध्ये किंवा त्या पारायणवाल्याला जर प्रदक्षिणा घातल्या तर महाराज विशेष फल त्यांनाही प्राप्त होतं असं वैशिष्ट्य आहे ज्ञान होय मुडा आती मूर्ख त्या दगडा जनाबाई वाचील जो कोणी जनी त्याची लोटांगणी थोडक्यामध्ये की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारणही चालू आहे महाराज त्या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सुख जर पाहिजे असेल महाराज संसारामध्ये मग तो कीर्तन करायचा असो ऐकणाराचा असो किंवा मृदंगाचार्याचा असो का नाही तुम्हाला संसार सर्वांनाच संसारिक आहेत आपण महाराज आणि संसारामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही दुःख बांधवडी आया संसार किती सुख मिळतं तुकोबराय त्या ठिकाणी वर्णन करतात सुख पाहता जवा पाडी दुःख पर्वता एवढं सुख आपल्याला त्या ठिकाणी संसारामध्ये आहे मग ती सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करा माऊली प्रतिज्ञापूर्वक त्या ठिकाणी सांगतात की तरी अवदान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा एका रोज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं महाराज जो आनंद तुम्हाला कधीही मिळत नाही तो निश्चित विशेष रूपाने आनंद सुख तुम्हाला प्राप्त होईल विठ्ठल थोडक्यामध्ये महाराज या ग्रंथाचं आपल्याला जे चिंतन करायचं आहे की माऊलीकडे हे ज्ञान आहे तुकोबरायकडे आहे नाथ महाराजाकडे आहे काही म्हणाले महाराज हे लक्षण केलं परंतु कमी पडलं शास्त्रामध्ये त्याला अनेक प्रकारचं वर्णन केलेलं आहे शास्त्राने पुढे वर्णन केलेलं मग पुढं लक्षण सांगितलेलं आहे की कीर्तन म्हणजे काय भगवन नाम ना वैखरोच्चारणम कीर्तनम की भगवंताच्या नामाचं वैखरी वाणीने अखंड महाराज त्या ठिकाणी वर्णन करायचं तुकोबराय म्हणतात कसं ते चिंतन आहे त्या ठिकाणी सदा नाम घोष
शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी की अखंड महाराज त्या ठिकाणी भगवंताचं जे भगवन नाम नाव वैखरोच्चारणम कीर्तनम भक्तिशास्त्र सांगतं त्या श्लोकाचा अनुवाद करताना तुकोबराय म्हणतात कसं भजन करावं. सदा नाम घोष अखंड महाराज त्या ठिकाणी आपलंही भजन असतं परंतु मर्यादा आहे महाराज. 7 ते 9, 9 ते 11, 10 ते 12 हे आपल्या सामान्य जीवाचं. कारण आपली जी सेवा असते महाराज माझी सांगतो तुमची नाही. सकाम सेवा आहे आणि पूर्वीच्या महात्म्याला जे बंधन नव्हतं महाराज त्या महात्म्याची निष्काम सेवा असल्यामुळे दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे त्यांना सदा समाधान का मिळत होतं महाराज. ते सदा भजन करत होते सदा आनंद भोगत होते महाराज. त्याच्यामुळे त्यांना सदा समाधान आहे. आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतरही विठ्ठल विठ्ठल कधी म्हणतोय ज्याचा त्याचा विषय महाराज. काय म्हणतील का हो पूर्वीच्या महात्म्याने अखंड भजन केलं होतं महाराज. पुराणामध्ये दृष्टांत सांगितलं जातो जुनी महात्मे सांगायचे की एक वेळेला महाराज भगवान वैकुंठामध्ये असताना अर्जुन महाराजांची आठवण झाली. आता अर्जुन महाराज म्हणजे भगवंताचे अत्यंत अंतरंग भक्त महाराज. किती भक्ती अर्जुन महाराजांची तुकोबरायांनी त्यांचं वर्णन करावं. अर्जुनाची गोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारली. एवढं प्रेम अर्जुनाचं महाराज. सखेती मत्वा प्रसवयुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती. अत्यंत प्रेम असल्यामुळं महाराज वेळ आपल्याला कमी आहे की भगवंताला अर्जुन महाराजांची आठवण झाल्याबरोबर कर्मधर्मसंयोगाने की भगवंताच्या दर्शनासाठी नारद महर्षी आले होते. आणि नारद महर्षी आल्याबरोबर भगवंताने सांगितलं नारदा की मला अर्जुनाची आठवण आली ताबडतोब तू 8:45 पर्यंत अर्जुनाला माझ्याकडे घेऊन ये. 8:30 वाजले होते आणि आज्ञा केल्यावर आता भगवंताची आज्ञा आहे महाराज. ताबडतोब नारद महर्षी म्हणजे त्यांचं भजन आपल्यासारखं नाही महाराज. अखंड श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण. अखंड भजन नारद महर्षीचं महाराज. काही म्हणतील का हो नारायण नावाचा जप केल्यानंतर भजन केल्यानंतर काय फल आहे. फलाशिवाय प्रवृत्तीच होत नाही महाराज. की माऊली त्याचं उत्तर हरिपाठामध्ये देतात की अखंड नारायण नावाचा जर आपण जप केला तर काय फल आहे. अनेक प्रकारचे फल आहे. 2 प्रकारचे फल माऊलीने हरिपाठात सांगितलेले की नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे महाराज त्याने बालाजीला जायची गरज नाही वारकऱ्यांनी महाराज. मग नारायण नावाचा अखंड जप जर आपण केला महाराज की आपल्या मनाप्रमाणे नाही. अखंड म्हणजे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. दुसरा विषय त्यांचा नाही की अखंड सर्वस्व भगवंताला अर्जुन महाराजांनी अर्पण केल्यामुळे महाराज की नारद महर्षींना सांगितल्याबरोबर नारद महर्षी अर्जुन महाराजांच्या महालामध्ये गेलेले होते. आणि जाऊन पाहिलं तर अर्जुन महाराज दुपारची वेळ होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे बाजार आमटी खाऊन भाकरी खाऊन अर्जुन महाराज विश्रांती घेत होते. आणि विश्रांती घेत असताना अर्जुन महाराजांचं भजन काही बंद नाही महाराज. हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे. अखंड चिंतन. नारद जवळ येऊन पाहतात अर्जुन महाराजांचं भजन काही त्या ठिकाणी बंद नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्णाला जवळ येऊन अजून पाहतात महाराज की नारदाने पाहिलं यांचं भजन प्रत्येक रोमारोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अखंड चिंतन. नारदांना आश्चर्य वाटलं महाराज की त्या स्वरामध्ये आपला विना लावला महाराजांनी. नारद महर्षी भजनानंदामध्ये रम्मान झाला. 8:30 वाजून गेले होते. तेवढ्या वेळेमध्ये की भगवंताच्या दर्शनासाठी इंद्र महाराज आले आणि आल्याबरोबर इंद्र महाराजांची जी भक्ती होती महाराज त्या पद्मपुराणामध्ये वर्णन केलेली कशी होती. इंद्रवादिन मृदंग की मृदंग वाजवण्याची भक्ती महाराज आमच्या इंद्र महाराजाकडे होती. मग भगवंताच्या दर्शनाला आल्याबरोबर महाराज इंद्र महाराजाला आज्ञा केली. जा म्हणाले नारदांना पाठवलेलं आहे अर्जुनाकडे की नारदही तिकडेच गेलेले आहेत. 8:30 वाजून गेलेले आहेत. अर्जुनही माझ्याकडे आले नाही. तुम्ही जा आणि ताबडतोब अर्जुन महाराजाला घेऊन या महाराज. आता आमचे इंद्र महाराज त्या महालामध्ये गेले अर्जुन महाराजांचे आणि जाऊन पाहिलं महाराज तो भजनानंदच असा आहे महाराज. ज्यांना भजनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी त्या ठिकाणी महाराज गाथा भजन करावं. की गाथा भजनामध्ये जो आनंद आहे जगतामध्ये कुठंच पाहायला मिळत नाही. मग त्या भजनामध्ये एवढे रम्मान झाले. इंद्र महाराजांनी त्या विनाच्या स्वरामध्ये मृदंग लावला आणि भजनानंदामध्ये रम्मान झाले. भगवान वाट पाहू लागले. नारदही तिकडेच गेलेले आहेत. इंद्र महाराजही तिकडे गेले. स्वतः भगवान महाराज त्या मंडपामध्ये आलेले. त्या आल्याबरोबर भगवंतांनी पाहिलं महाराज
आणि तो जो आनंद आहे तुकोबराय वर्णन करतात ते जे भजन होतं आपल्यासारखं रजोगुणी तमोगुणी नव्हतं. आता आपणही भजन करतो. रजोगुणी भजन कोणतं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे की ज्या कीर्तनामध्ये महाराज त्या ठिकाणी पेटी आहे, तबला आहे, ते भजन रजोगुणी. तमोगुणी भजन महाराज तुम्ही म्हणाल तुला कशाचा अनुभव? मला एक ठिकाणी अनुभव आला महाराज की जागर होता महाराज, परंतु त्या जागराला तबलाही नाही आणि पकवाजी नाही. काय होतं? ढोलकी. आता ज्या भजनामध्ये ढोलकी असेल त्याला तमोगुणी भजन म्हटलेलं आहे. किंवा दुसऱ्या रीतीने वर्णन भजनाचं जर करायचं झालं तर आपण सर्वही आपण भजन करतो महाराज, परंतु कसं? व्यसन करून. तुकोबराय म्हणतात व्यसन करून जर भजन केलं, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. तमोगुणी भजन त्याला म्हटलं जातं की कीर्तनाला येत असताना बिडी ओढून आला, तंबाखू खाऊन आला, गांजा ओढून आला, दारू पिऊन, अशी काही भजने आहेत की वर्णनच आता मागवारी आलेली आहे. आमच्या पुंडलिकरायने वरदानच भगवंताला असं दिलेलं आहे की ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापिनामपी, की तुमच्याकडे कसाही येऊ. तुकोबरायचे शब्द आहेत की ज्या श्लोकाचं भाषांतर करताना तुकोबराय म्हणतात मूढ पापी दैसे दैसे मूढ पापी दैसे मूढ पापी दैसे दैसे शास्त्रामध्ये ना ज्या पुंडलिकरायाने वरदान दिलेले महाराज, एवढी ही माघवारी जी आहे पुंडलिकरायची वारी आहे. मला माहित असेल नसेल की सर्व संतांचे समाधी सोहळे आहेत, परंतु पुंडलिकरायचं काय आहे महाराज? पुन्हा तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे? कोणता उत्सव आहे पुंडलिकरायचा माघवारीला? की पुंडलिकरायाची महाराज त्या ठिकाणी समाधी नाही. तुम्ही पहा, आधी जाऊन पुंडलिकरायाचं मंदिर पंढरी क्षेत्र असेल, आळंदी असेल, जिथं जिथं त्या ठिकाणी पुंडलिकरायाची मंदिर आहेत की त्या सर्व ठिकाणी जाऊन पहा पुंडलिकरायाचे महाराज त्या ठिकाणी मूर्ती नाही. आळंदीला आपण गेलो, माऊलींची समाधी आहे. सासवडला गेलो, सोपान काकाची समाधी आहे. त्र्यंबकेश्वरला गेलो, त्याही ठिकाणी आमच्या निवृत्तीनाथ महाराजांची समाधी. कोणत्याही त्या ठिकाणी क्षेत्र पहा महाराज की महात्म्यांच्या समाधी आहेत, परंतु पुंडलिकरायाचं जर आपण चिंतन केलं त्यांचा समाधी सोहळा नाही, त्यांचा अवतार महोत्सव महाराज. कारण पुंडलिकराय जी आहेत की यांचं चिंतन जर किंवा पंढरी क्षेत्रामध्ये आजही जाऊन पहा सूक्ष्मरीतीने की पुंडलिकरायाचे जे मंदिर आहेत त्या ठिकाणी समाधी नाही, तर काय आहे? आद्य शंकराचार्य ज्यावेळी हजारो वर्षापूर्वी पंढरी क्षेत्रामध्ये आले महाराज आणि आल्याबरोबर भगवंताचं दर्शन पांडुरंगाचं घेतलं आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले तडिद्वासचन्नील मेघाववासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्युष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. की जे वर्णन त्या ठिकाणी आद्य शंकराचार्य करतात तेच वर्णन आमचे तुकोबराय करतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिका आद्य शंकराचार्याने जे पांडुरंग अष्टकामध्ये वर्णन केलेलं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, त्या श्लोकाचं भाषांतर करताना तुकोबराय म्हणतात की पुंडलिकरायाच्या मंदिरामध्ये काय आहे? चंद्रभागा लिंग पुंडलिक. कोणत्याही मंदिरामध्ये जा, पुंडलिकरायाची समाधी नाही, भगवान
शंकराची पिंड त्यांच्या ठिकाणी. त्याचं कारण जे आहे की पुंडलिकरायाचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे. विठ्ठल अशी आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा. विषय आपला चालू होता की जे भजन व्यसन करून केलं जातं महाराज त्याला तमगुणी भजन म्हणतात. मग अर्जुन महाराजाकडे जे भजन होतं सत्वगुणी होतं महाराज. तुकोबराय वर्णन करतात ते सत्वगुणी भजन कोणतं महाराज. आता वेळ आपली संपत आलेली. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडणे. जो ब्रह्मरसाचा आनंद घ्यायचा आहे महाराज त्या भजनामध्ये विना टाळ आणि अजूनही पहा महाराज सर्वच माझ्यापेक्षा गायक मंडळी भरपूर आहे की जे वारकऱ्याचं भजन आहे महाराज विण्याच्या स्वरावर जो नेहमी भजन करतो त्याचा स्वर सहजासहजी जात नाही. परंतु पेटी मास्तर जर असेल महाराज त्याला पेटी नसली की स्वरच लागत नाही. तुम्ही पहा अनुभव अजूनही घ्या. म्हणजे भजनाचा आनंद आहे तुकोबरायने गात्यामध्ये सांगितलेला आहे. लावणी मृदंग श्रुती ना विना टाळ असा जो आनंद आहे महाराज या सत्वगुणी भजन म्हणतात. स्वतः भगवान त्या महालामध्ये आलेले आहेत आणि पाहिलं तर महाराज की विना आहे त्या ठिकाणी मृदंग आहे. त्या आनंदामध्ये स्वतः भगवान महाराज त्या ठिकाणी नाचू लागले. हा जो आनंद आहे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं कीर्तन भक्तीचं लक्षण आहे. ठीक आहे म्हणाले. लक्षण सांगितलेला काही प्रमाण आहे का कीर्तन भक्तीला. दुसरा प्रकार वर्णन करताना शास्त्रकार सांगतात किंवा तुकोबराय म्हणतात की कीर्तन भक्ती वेदामध्ये वर्णन केलेली आहे. कीर्तन भक्तीचा विचार शास्त्रामध्ये आहे आणि कीर्तन भक्तीचा विचार पुराणामध्ये आहे. आता वेदामध्ये काय म्हणतील का हो. वेद हे सामान्य नाही. चिंतन केलेलं आहे शास्त्रामध्ये. श्री गुरु आमचे भाऊ सांगायचे की एका वेदाचं अध्ययन करायला कमीत कमी 12 वर्ष लागतात महाराज. आता सप्ताला यायला पारायणाला बसायला आपल्याला वेळ मिळत नाही. मग 12 वर्ष शक्य आहे का महाराज. मग या कीर्तन भक्तीचा महिमा वर्णन करताना किंवा वर्णन करत असताना विचार महाराज जे शास्त्रामध्ये जे वेद सांगितलेले आहेत यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद. मग त्या ऋग्वेदामध्ये महाराज कीर्तन भक्तीचा विचार आलेला आहे. कीर्तन म्हणजे काय महाराज वर्णन केलेलं आहे. तमुष्टवाम यमा जजान त्या ठिकाणी वर्णन केलेले मंत्र उच्चार केलेला आहे की ऋग्वेदामध्ये तमुष्टवाम यमा जजान म्हणजे काय आहे की पुढं त्याचं वर्णन अजून करत असताना त्या ठिकाणी की सर्व जे भाविक भक्त आहेत त्या ठिकाणी की मर्त्यामर्तश्य भूरिणाम मनामहे त्या वेदामध्ये विचार केलेला आहे. मर्त्य आणि अमर्त्य. मर्त्य म्हणजे आपण सामान्य जीव आणि अमर्त्य म्हणजे सर्व इंद्रादिक शुकादिक जे महात्मे आहेत हे सर्वजण काय करतात. मर्त्यामर्तश्य भूरिणाम मनामय अखंड भगवंताचं जे भजन करतात त्याला म्हणायचं कीर्तन भक्ती. विठ्ठल काही म्हणतील वेदाचा आम्हाला काय कठीण आहे विषय. मग शास्त्र जे आपल्या वारकऱ्याला आहे महाराज की वारकऱ्याला शास्त्र जर काय कोणतं असेल तर गीता ही शास्त्र आहे. व्यासमहर्षी त्या महात्म्यामध्ये वर्णन करतात गीता शास्त्रमिदं पुण्यम यपठेत प्रेत पुमान विष्णू पदमवाप्नोती भयशोकादिवर्जितः. किंवा या श्लोकाचं महात्म्य वर्णन करताना तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात की वारकऱ्याला प्रमाण जर काय असेल तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्या गीतेमध्ये महाराज या कीर्तन भक्तीचा विचार आहे. 9व्या अध्यायामध्ये की भगवान सांगतात की सर्व महात्म्य भजन करत असताना कसं करतात महाराज. सततं कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रतः. किंवा त्या श्लोकाचं भाषांतर करताना माऊली म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामाची नाही पापाचे आयशे केले. म्हणजे शास्त्र म्हणजे वारकऱ्याला गीता आहे. त्या गीतेमध्येही त्या ठिकाणी कीर्तन भक्तीचा विचार आहे. आणि काही म्हणतील महाराज गीताही आम्हाला कळत नाही. मग पुराणामध्ये जे 18 पुराण वर्णन केले ते व्यासाने महाराज की त्या 18 पुराणामध्ये जे पद्मपुराण आहे त्या पद्मपुराणामध्ये कीर्तन भक्तीचा विस्तार आहे. मग वर्णन करताना महाराज त्या ठिकाणी करत असताना तर व्यास महर्षींची बुद्धी म्हणजे जी आहे सामान्य नाही. व्यासोचिष्ट जगत्रय की वर्णन माऊली करतात महाराज. सर्व जगतामध्ये जे काही ज्ञान आहे सर्व व्यासांनी निर्माण केलेले महाराज. नमो त्या ठिकाणी वर्णनच करत असताना नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येण त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. की व्यास महर्षींनी महाराज एवढं ज्ञान त्या ठिकाणी होतं त्यांच्याकडे की सर्व वेद शास्त्र पुराण महाराज व्यासांनी निर्माण केलेली की 18 पुराण वर्णन करताना एका श्लोकामध्ये त्या व्यासाने सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी मद्वयम बद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेवच. एका श्लोकामध्ये 18 पुराणाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या पुराणामध्ये महाराज कीर्तन भक्तीचा विचार आहे किंवा दुसऱ्या रीतीने कीर्तन भक्तीचं चिंतन करत असताना की जगतामध्ये कीर्तन करताना किती प्रकारचे लोक आहेत की शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर महाराज 4 प्रकारचे लोक जगतामध्ये आहेत. काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि काही मुक्त आहेत.
संत वाङ्मयाच्या दृष्टीने पाहिलं महाराज 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. 3 प्रकारचे लोक जगतामध्ये आहेत महाराज. त्या ठिकाणी रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत आणि सत्वगुणी आहेत. मग त्याप्रमाणे कीर्तन भक्ती किती प्रकारची जगतामध्ये केल्या जातं काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. 3 प्रकाराने कीर्तन भक्ती केल्या जाते. काही ठिकाणी कीर्तन करत असताना नारदीय कीर्तन किंवा हरिदासी कीर्तन म्हणतात. मग त्या कीर्तनामध्ये महाराज पंढरी क्षेत्रामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये आईसाहेबासमोर तो उत्सव होतो. त्या ठिकाणी मग तो नारदीय कीर्तनकार एकटाच असतो. एका बाजूला पेटी असते, एका बाजूला त्या ठिकाणी तबला असतो आणि तो आनंद भोगायचा. राष्ट्रीय कीर्तन म्हणजे महाराज की वारीमध्ये आता माघ वारी आली पहा की वाळवंटामध्ये 7 ते 9 आपले सर्व फडकऱ्याचे कीर्तन म्हणजे सांप्रदायिक कीर्तन होतात आणि 9 नंतर जे कीर्तन होतात त्याला मानायचं राष्ट्रीय कीर्तन. मग त्या कीर्तनकाराला काही बंधन नव्हतं. आपल्या सांप्रदायिक कीर्तनकाराला फेटा असावा, त्या ठिकाणी धोतर असावं, ही परंपरा आपली आहे. विनेकरी तसाच असावा महाराज त्या ठिकाणी. आणि राष्ट्रीय कीर्तनाला मग तो कीर्तनकार कधी विजारीवर येतो, कधी लुंगी घालतो, कधी बारमूळ, जे असेल त्याला काही बंधन नाही महाराज. 9च्या नंतर त्यांचा गोंधळ सुरू होतो. परंतु सर्व बहुश्रुत कीर्तन जर जगतामध्ये आपण पाहिलं की आता जो आपण आनंद बघतो, टाळकरी आहेत, मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, हीच परंपरा महाराज वेदापासून चालत आली. त्या पद्मपुराणामध्ये महाराज आमच्या व्यासांनी वर्णन केलेलं आहे की त्या काळामध्ये पहिले कीर्तन जर कीर्तनकार कोण असतील तर शुकाचार्य आहे. द्वापार युगामध्ये वर्णन केलेलं आहे की ते वर्णन करताना जसं आता तुम्ही त्या ठिकाणी म्हणणारे आहेत, वाजवणारे आहेत, टाळकरी आहेत, हीच परंपरा त्या काळामध्ये व्यास महर्षी वर्णन करतात त्या पद्मपुराणामध्ये. प्रल्हाद स्थालधारी तरगतीतया चोद्दवहा काश्यधारी विनाधारी स्वरर्षी स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनो भूत इंद्रवादी नमृदंगा यत्राग्री भाव वक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. व्यास महर्षी त्या पद्मपुराणामध्ये सांगतात की शुकाचार्याने कीर्तन करावं आणि शुकाचार्याने कीर्तन केल्यानंतर ताल त्या कीर्तनामध्ये कुणी धरावा. त्या ठिकाणी व्यास महर्षी सांगतात प्रल्हाद तालधारी. प्रल्हाद महाराजांनी त्या कीर्तनामध्ये ताल धरावा. टाळ कुणी वाजवावा? चोद्दवहा काश्यधारी. उद्धव महाराजांनी त्या कीर्तनामध्ये टाळ वाजवा. कशाचा? काश्याचा. आता आपण लोखंडाचाही वाजवतो, तो भाग वेगळा. परंतु पुराणामध्ये मात्र काश्यधारी. पुढे वर्णन केलेले विनेकरी कोण होते त्यांच्या कीर्तनामध्ये? विनाधारी सुरर्षी. सुरर्षी म्हणजे नारद महर्षी त्या ठिकाणी कीर्तनामध्ये होती शुकाचार्यांचं पुढे वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी सुरर्षी स्वरकुशलतया राग करता अर्जुनो भूत. 2 विशेषणं दिलेली व्यासाने. स्वरामध्ये कुशल आणि रागाचे करते. आता आमच्यासारख्याचं कसं असतं महाराज, स्वर लागला तर त्या ठिकाणी राग कळत नाही आणि राग कळला तर स्वर लागत नाही. यमन म्हणता म्हणता कधी त्या ठिकाणी दुर्गा येतोय कीर्तन करा. तुम्ही भाग्यवान आहे, सर्व जाणकार मंडळी आहेत. परंतु वर्णन करताना व्यास महर्षी सांगतात स्वरकुशलतया राग करता अर्जुनभूत. अर्जुन महाराज हे स्वरामध्ये कुशल होते आणि रागाचे कर्ते होते, त्यानेच गायन करावं पुढे वर्णन केलेलं आहे. मग त्या कीर्तनामध्ये गायन करण्यासाठी स्वतः अर्जुन महाराज होते. आणि इंद्रवादी मृदंगा की शुकाचार्याच्या कीर्तनामध्ये एकच इंद्र मृदंग वाजत होता. आज नंदनकरचं भाग्य आहे, आजच्या कीर्तनामध्ये 2-2 त्या ठिकाणी इंद्र महाराज आहेत. विठ्ठला ऐकणारे श्रोते जसे तुम्ही आहेत महाराज, त्या ठिकाणी सनकादिक ऋषी त्या कीर्तनामध्ये ऐकणारे होते. नाथराय त्याचंच वर्णन करताना म्हणतात श्री शुकापणा करीतो कीर्तन महाराज वर्णन करतात श्री शुकापण करीतो कीर्तन परीक्षिती जाण उद्धरीला. किंवा नाथ महाराज सांगतात ही कीर्तन परंपरा जी आहे त्या कालापासून शुकसनकादिकी उभारीला भाऊ परीक्षितीला ओ दिशा साता. आणि त्या महात्म्यानंतर शुकाचार्यानंतर महाराज ही कीर्तनाची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये की नामदेव आणि पंढरी क्षेत्रापासून दूर पंजाबपर्यंत नेली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी की नामदेवरायाने कीर्तन करावं महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आजचा प्रसंग कसा आहे, नंदनकर कीर्तन करी पुढे झोपे पांडुरंग. बघा बरेच पांडुरंग आणि रुक्मिणी महाराज त्यांना समाधी, कारण सांगणाराचाही अधिकार तो आहे आणि ऐकणाराचाही तो आहे. मग ते कीर्तन जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच भगवंताचं नामसंकीर्तन करावं लागेल. विठोबा
होयांग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देव. या अभंगातून कीर्तन भक्तीचा विशेष महिमा वर्णन करत असताना आपण पाहिलं की कीर्तन भक्तीचे लक्षण पाहत असताना यश प्रकाश कीर्तनम ते लक्षण पाहिलं. आणि प्रमाण पाहत असताना वेदामध्ये कीर्तन भक्तीचा विचार आहे, शास्त्रामध्ये आहे, पुराणामध्ये आहे. आणि तीच परंपरा वर्णन करताना ते भगवंताचं कीर्तन आहे 6 प्रकारचं. आता वाजलेत 8:45 माझ्या घड्याळामध्ये. 10 मिनिटांमध्ये आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये चिंतन करू. ते 6 प्रकार भगवंताच्या कीर्तनाचे आहेत. सांगणारे कीर्तनकाराचे 12 प्रकार आहेत आणि ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांचे 24 प्रकार आहेत. विठ्ठला थोडक्यामध्ये वेळेमध्ये जेवढं होईल तेवढं आपण चिंतन करू. त्या भगवंताचं कीर्तन करत असताना शास्त्रामध्ये केलेलं आहे. पहिला प्रकार वर्णन केलेलं आहे भगवंताच्या कीर्तनाचं स्वरूप कीर्तन, गुणसंकीर्तन, लीला कीर्तन, धर्म कीर्तन, संत कीर्तन आणि नामसंकीर्तन. स्वरूप कीर्तन म्हणजे भगवंताचं जे स्वरूप आहे शास्त्रामध्ये 2 प्रकारचं स्वरूप आहे. द्विवाव ब्रह्मणे रूपम, मूर्तईंच्या एक मूर्त स्वरूप आहे आणि दुसरा आहे अमूर्त स्वरूप. अमूर्त स्वरूप म्हणजे जे निर्गुण निराकार आहे महाराज, याचे अधिकारी अत्यंत विरळे आहेत. गीतेमध्ये भगवान सांगतात मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये. हा निर्गुण निराकार परमात्मा आहे. सगुण निराकार म्हणजे महाराज जन्माद्यस्य यतः. व्यास महर्षी ब्रह्मसूत्रामध्ये सांगतात दयापासोने सकाळ महिमा तो एक पंढरी तारा स्वरूप त्या ठिकाणी सगुण परंतु निराकार जो परमात्मा गीतेमध्ये सांगितलेला आहे तो कसा आहे महाराज की सर्व गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम वेजम अव्ययम. तो जो परमात्मा आहे महाराज त्या भगवंताची ज्याने ज्याने सत्ता मानली नाही महाराज तुकोबराय सांगतात की त्रेतायुगामध्ये त्या रावणाने भगवंताची सत्ता मानली नाही. काय केलं भगवंताने? सत्ता न मानी रावण त्याचे केले निसंतान. की त्या रावणाचा वंशच भगवंताने सांगितलं नाही. एवढं सामर्थ्य भगवंताकडे आहे. म्हणजे सगुण परंतु निराकार आहे. दुसरा जो परमात्मा आहे आता भगवान त्या ठिकाणी गणपती महाराजांची जयंतीच आहे की सगुण साकार हा परमात्मा आहे महाराज त्या ठिकाणी. किंवा भगवंताचे जेवढे काही अवतार आहेत महाराज त्या ठिकाणी की राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, परशुराम अवतार असेल महाराज, हे सर्व अवतार महाराज त्या ठिकाणी वर्णनच केलेलं आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजन. हा जो भगवंताचा अवतार याला सगुण साकार म्हणतात. आणि जो मूर्तिरूपाने तुकोबराय सांगतात राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपले. आमचा पांडुरंग परमात्मा पहा महाराज कोणत्या युगामध्ये पहा, सत्ययुगामध्ये पहा, त्रेतायुगामध्ये पहा, द्वापारयुगामध्ये पहा, अत्यंत सुंदर परमात्मा असा आहे. नाथराय सांगतात सुंदर तेर्याण चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभी अशी. पांडुरंग परमात्मा चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. पुंडलिका पाठी उभी अशी की केव्हाही महाराज त्या ठिकाणी शेजारतीला पहा भगवंताचं रूप सुंदर दिसणार. दुपारतीला पहा, पोषकामध्ये पहा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळफाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळली नवर्णवे तिची शोभा. अत्यंत सुंदर परमात्मा. थोडक्यामध्ये जे स्वरूप लक्षण वर्णन केलेलं आहे त्यामध्ये दोन्ही स्वरूपाचा विचार संतांनी केलेला आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. दुसरं लक्षण वर्णन केलेलं आहे भगवंताचं गुणसंकीर्तन. तेवढी एक लीला पाहू आणि आपली सेवा पाहू. आता जगतामध्ये पाहिलं आपल्याकडेही गुण असतात परंतु गुणापेक्षा अवगुण जास्त असतात. एका अभंगामध्ये तुकोबरायांनी नाटाचे वर्णन केलेलं आहे की काहीकडे गुण आहेत परंतु त्याच्यापेक्षा अवगुण जास्त आहेत. परंतु भगवंताचं तसं नाही महाराज. भगवंताकडे गुणही आहेत आणि विशेषताने त्याचं वर्णन केलेलं आहे. किती गुण आहेत भगवंताकडे? अनंत गुण आहेत महाराज. त्याचा विचार करताना जगत शास्त्रामध्ये केलेला आहे की त्या भगवंताचा विचार गुणाचा करत असताना तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात त्या गुणाला पारावारच नाही. तुझी या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. कारण अनादि अनंत असा परमात्मा असल्यामुळं त्याचे गुण नाहीत. मग काही गुण मानल्यानंतर शास्त्रामध्ये वर्णन त्या विष्णू पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य सक्रिय
किंवा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ती गुण सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी ऐका श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत, किंवा तुकोबराय सांगतात षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण, की असा हा परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. किंवा त्या नाटाच्या अभंगामध्ये त्या गुणाचं विशेषण वर्णन केलेलं आहे की भगवंताकडे कसे गुण आहेत महाराज. काही गुणाचा विचार केलेला आहे. गुण गंभीर चतुर सुजान शूर धीर उदार नारायण व्यापक तरी त्रिभुवन मनमोहन लावण्य, हे एवढी गुणाला विशेषणं दिलेली आहेत की जगतामध्ये काही गुणवान आहेत परंतु गंभीर नाहीत, काही गंभीर आहेत तर गुणवान नाहीत, काही गुणवानही नाहीत आणि गंभीरही नाही. आमचा परमात्मा कसा आहे तुकोबराय सांगतात गुण गंभीर. किती गांभीर येतात भगवंताकडे. कोणताही अवतार पहा, राम अवतार पहा, कृष्ण अवतार पहा, परशुराम अवतार पहा, की सर्व अवतारामध्ये महाराज राम अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये केवढी गांभीर्यता आहे महाराज. राम अवतारामध्ये 14 वर्ष भगवंताने त्या ठिकाणी वनवास सहन केला परंतु गांभीर्यता भगवंताची काही कमी झाली नाही. किंवा कृष्ण अवतारामध्ये डोळ्यासमोर सर्व यादव सैन्य नष्ट झालं तरी गांभीर्यता गुण भगवंताकडे होता. अशी अनेक रूपाने विचार आहे. वेळ आपली संपत आलेली आहे. मग पुढं वर्णन करतात तुकोबराय गुण गंभीर. तिसरा गुण सांगतात चतुर. किती चतुर आहे परमात्मा. एक दृष्टांत सांगू आणि शेवा आपली संपू महाराज, की एवढा परमात्मा हो, माणसंच एवढे चतुर आहेत महाराज, त्याच्यापेक्षा त्यांना बुद्धी निर्माण करणारा परमात्मा. एक वेळा प्रसंग आला की स्वर्गामध्ये महाराज हत्तीचा आणि त्या यमराजाचा संवाद चालू झाला. तो यमराज त्या ठिकाणी हत्तीला म्हणू लागला तू एवढा मोठा बलवान आहे, तुझ्यावर तो मनुष्य ताबा कसा काय मिळवतो. तो हत्ती म्हणू लागला की मनुष्य दिसायला जरी त्या ठिकाणी सामान्य दिसला तर त्याची बुद्धी मात्र अवती बुद्धी वैभवम, बुद्धीमध्ये चातुर्य आहे. यमराजाला काही ते मान्य होईना. मग त्या हत्तीने सांगितलं महाराज तुम्ही एखादा मृत्यूलोकातला नमुना तुम्ही यमलोक दरबारामध्ये आणा, म्हणजे त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल किती चतुर आहे. त्याचं काय म्हणाला रोजच आमचं कामच आहे महाराज. मग यमाने यमदूताला आज्ञा दिली आणि ताबडतोब 9:15 वाजून गेल्यामुळं तो यम मृत्यूलोकामध्ये आला. आणि वास्तविक त्या ठिकाणी महाराज आल्याबरोबर बाजीवर एक गिराईक झोपलेलं होतं. विदर्भातलं असं महाराज, त्या विदर्भामध्ये बाजीवर जास्त माणसं झोपतात. त्या बाजेसहितच त्या माणसाला उचललं. परंतु तो मनुष्य हुशार असल्यामुळे त्याने पाहिलं की यमदूत आपल्याला नेण्याला आलेले चातुर्मासात राहिला असेल महाराज, तो वारकरी होता. त्याने पाहिलं निश्चित आता यम दरबारामध्ये नेल्यानंतर मारिती तोडीती जोडीती निष्ठूर नाही त्या यमाशी करुणा. तो हुशार असल्यामुळं महाराज तो सप्ताहामध्ये कीर्तनाला यायचा, हरिपाठाला यायचा, गाथा भजनाला यायचा, की याच्यासाठी सप्ताहामध्ये भजन कीर्तन याच्यासाठीच ऐकायचं महाराज. की कीर्तन जर रोज आपण ऐकलं महाराज तुकोबराय वर्णन करतात काळ हा सर्व ठिकाणी येतो परंतु एकमेव ठिकाण असं आहे की का कीर्तनामध्ये येऊन आपण बसायचं मंडपामध्येच. तुकोबराय वर्णन करतात काळ हा सर्व ठिकाणी घडी घडी याची काळ वाटप आहे. परंतु तुकोबराय म्हणतात एक ठिकाण असं आहे सर्व काळ गणना करी आयुष्याची, सर्व काळ गणना करी आयुष्याची, तुकोबराय म्हणतात सर्व ठिकाणी काळ येतो परंतु कथेच्या वेळेची अज्ञान आहे. का कीर्तनाला यायचं महाराज, की कीर्तनामध्ये आल्यानंतर काळ हा महाराज काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबवतो. अनेक संत महात्मे पहा महाराज, या महात्म्याने अखंड भगवंताची भक्ती केली. आपला विषय चालू आहे त्याप्रमाणे त्या मनुष्याला नेल्यावर हुशार असल्यामुळे महाराज एक कागद काढला, पेन घेतला आणि क्षणामध्ये महाराज त्या ठिकाणी तो कागद यम दरबारामध्ये त्याला हजर केलं यमदूताने. त्या यमराजाला चिठ्ठी या मनुष्याने दिली आणि दिल्याबरोबर यमराजाने आपली खुर्ची खाली केली आणि या मनुष्याला त्याच्यावर बसवलं. याने विचार केला एवढीच आपल्याला संधी आहे. महाराज म्हणाले की पुन्हा संधी कधी मिळेल म्हणून सांगता येणार नाही. त्या मनुष्याने काय केलं की जेवढे माणसं त्या यम लोकामध्ये येतील सर्वांनाच वैकुंठामध्ये पाठवण्याला सुरुवात केली. त्या वैकुंठामध्ये महाराज जागा शिल्लक जसं आपण आलं आता यंदा आषाढीला पाहिलं महाराज, एवढी गर्दी त्या ठिकाणी होती पंढरी क्षेत्रामध्ये, त्याच्यापेक्षा अनंत पटीने त्या वैकुंठामध्ये गर्दी झाली. भगवंताला आश्चर्य वाटलं. म्हणाले काय प्रकार आहे की या मृत्यूलोकामध्ये सर्वच ठिकाणी सोहळे होऊ लागले, समाधी सोहळे माऊलीसारखी तुकोबरायसारख्या महात्म्याचे. म्हणून त्या ठिकाणी भगवान स्वतः वेळ कमी असल्यामुळे महाराज त्या यम दरबारामध्ये आले आणि आल्याबरोबर यम दरबारामध्ये आल्याबरोबर ते दृश्य भगवंताने पाहिलं. यमराज एका बाजूला हात जोडून उभे आहेत, हा मनुष्य त्या ठिकाणी आसनावर खुर्चीवर उभा आहे. भगवंताला पाहिल्याबरोबर हा मनुष्य हुशार असल्यामुळं धावतच गेला. मला पदाभ्याम कराभ्याम जाणुभ्याम मुरसा शिरसा तथा मनसा वचसा दृष्ट्या प्रणामोष्टांग उच्चती नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा
अपारामुपा पांडुरंगा साष्टांग दंडवत भगवंताला घातला महाराज त्या ठिकाणी. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिवेस्तवैर वेदै सांगपदकर्मोपनिषदैर् गायन्त्यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ते मेगुणो यशांतन्न विदुस्सरा सुरगणा देवाय तस्मै नमः. श्री अनंता मधुसूदना की भगवंताला प्रार्थना करू लागला. श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवाचा तुका ज कैवारी ऐशी चराचरी वृदावळी. की भगवंताला वंदन केलं. यमराजाला विचारलं भगवंतानी काय प्रकार आहे. भगवंत त्या यमराजाने सांगितलं महाराज की तुमचीच आज्ञा असल्यामुळं मी खुर्चीवर बसवलेलं आहे. मी कधी आज्ञा दिली. यमराजाने महाराज भगवंताला ती चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये आपला विषय चालू आहे की भगवान चतुर आहेत त्याच्यापेक्षाही मनुष्य किती चतुर आहे पहा. त्या मनुष्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं श्रीमान राजमान राजश्री यमराज यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान विष्णूचा आशीर्वाद. चिठ्ठी देण्यास कारण की मी पाठवलेला मनुष्य तुमच्या खुर्चीवर बसा आणि तुमची खुर्ची खाली करा महाराज. आता ही कोणाची बुद्धी होती भगवंताची का महाराज. त्या मनुष्याची चतुर असल्यामुळं त्या जवळच गजराज होते. गजराजाने सांगितले यमराज पहा एकच मनुष्य मृत्यूलोकातून तुम्ही या जिवंत यमलोकामध्ये आला. त्याने जर तुम्हाला फसवलं असे अनेक माणसं जर यमलोकामध्ये आले तर काय होईल म्हणून तुकोबराय म्हणतात की अशा भगवंताकडे अनेक गुण आहेत. गुणगंभीर चतुर्सुजान शूरधीर उदार नारायण व्यापक तरी त्रिभुवन मनमोहन लावणे. मग काय करावं लागेल आपल्याला. सर्व अधिकार शिव्य साधन अशी कीर्तन भक्ती आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही काय करा कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग हे जर साधन सांगितलं तर काय होईल. होय अंग हरिरूप. पुन्हा ते हरिरूप अंग कसं होईल. पुन्हा वेळ आली तर पाहू वेळ संपलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या गणपती महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करून शिवेला या ठिकाणीच प्राण. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरुरे उमे नाही यदत्र सौष्ठवम किंचित तन्ममय गुरुने. यातील काय योग्य आहे. वैकुंठवासी श्री गुरु बहुमहाराज पाटील दाताळकरींचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब महाराज नंदानकरींचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज नंदानकर यांचा आहे. आणि जे काही मी कीर्तनामध्ये बोललो त्या ठिकाणी आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची करविली तैशी केली कटकट वाकडे के नीट देवदाने म्हणा तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले हेथ माझे जीवरले पाईक पण ज्ञानेश्वर. म्हणे
गेला 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 देवत्या काय
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू धोंडोपंत दादासाहेब आत्रे पंढरपूर यांच्या कृपेने वैकुंठवासी हरिभक्तपरायण नाना महाराज यांच्या आशीर्वादाने पूज्यनीय हरिभक्तपरायण गुरुवारी आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली